वेलकम सुस्वागतम सर्वांचं ओवी प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या मध्ये हार्दिक स्वागत। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिली मॅच पाटील वॉरियर त्यांच्या अगेन्स्ट टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। बघा, आजच्या दिवसामधील काही नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आज जर बॉल गेला, फुटला, भिजला तर नवीनच बॉल दिला जाईल आणि ज्या बाउंड्रीज आहेत त्या भगव्या कलरचा जो पडदा आहे तो पडदाच बाउंड्री असेल आणि फक्त जे समोर आहे व्यासपीठाच्या तिथे फक्त पट्टी असेल। मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करतोय। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मॅचला होतीये सुरुवात। 4 ओव्हरची मॅच। बॉलर तयार पहिल्या षटकामध्ये कैलास पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला प्रवीण हरिदास ही जोडी। पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळायचं होतं। अपील स्ट्रॉंग आहे मात्र पंच सहमत नाही। पहिला चेंडू डॉट येतोय। ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती। स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न तर केला मात्र यष्टीरक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं। बॉलर तयार। पुढचा बॉल कैलास पाटील। पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय। अराउंड द विकेट ना बॉलिंग करतायत कैलास पाटील टू प्रवीण। स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा। बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये। आणखीन एक डॉट बॉल। चांगली बॉलिंग पाहायला मिळते। चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते बॉलर प्रवीणच्या माध्यमातून। 2 चेंडू 2 डॉट बॉल। 40+ चे खेळाडू सध्या पहिल्या मॅच मध्ये खेळत आहेत। स्टेप आउट झाला, उडवलाय बॉल हवेत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। चौकार। पहिली बाउंड्री आज सकाळच्या सत्रामधली। चौकारण खातं ओपन होत आहे टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस। कालच्या दिवसामध्ये हवा तसा खेळ करता आला नव्हता परंतु आज चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल। स्टेप आउट झाला, फटका चांगला आहे। सिंगल या चेंडूवरती पूर्ण। काल हरिदासने एक रेकॉर्ड सेट केला होता। कोणताही चेंडू फेस न करता मॅच जिंकले होते टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस। नॉट आउट राहिले, शेवटपर्यंत खेळले होते। 40+ चा एकमेव तो खेळाडू शेवटपर्यंत टिकला। अपील स्ट्रॉंग आहे मात्र एक सिंगल। लेग बायची सिंगल एका धावेनं धावफलक पुढे सरकेल। 6 धावा धावफलकावरती। बॉलर तयार। शेवटचा बॉल या ओव्हर मधला। स्टेप आउट झाला, उडवलाय आजच्या दिवसाचा हा पहिला षटकार। कालच्या दिवस आणि आजचा दिवस मधला
40+ मधला पहिला षटकार बॅटर हरिदास प्रवीणच्या बॅटमधनं आलाय. पहिला षटकार म्हणजे बघा 40+ वाले आज काहीतरी करून आलात. पहिला षटकार आला म्हणजे बघा ओल्डी गोल्डी जो क्रिकेट काल देखील उल्लेख करत होतो, आज देखील उल्लेख आपण करू. परंतु पहिला षटकार आला 12 धाबा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर सुमित पाटील पाहायला मिळतील. बॉलर तयार सुमित पाटील दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही या. काल मला वाटतं सुमितनं 3 चेंडू टाकले, त्यामधलं येस आणखीन एक चांगला बॉल आहे. हा बॉलर मला वाटतं लपून ठेवला होता. आणखीन एक डॉट बॉल लागोपाठ 2 चेंडू 2 डॉट. दबाव आता हरिदास वरती येणार आहे. प्रत्येक मॅचला तुम्ही नॉट आउट राहू शकत नाही, तुम्हाला चौकाराने षटकार ठोकावे लागणार आहेत. उडवलाय मिस्टॅमिक स्ट्रोक आणि मला वाटतं हिट विकेट बाद झाल्यात. परंतु फाईड लेगचे खेळाडू काय करत होते? तर आता अतुल म्हात्रे येतात. कालचा दिवस याही बॅटरनं गाजवला टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघासाठी. ओ उडवलंय हवे ते बॉल, डीप मध्ये खेळाडू, कोणतीही मिस्टेक नाहीये. मोठी विकेट, मोठा मासा. अतुल म्हात्रे बॅक टू द डगआउट. मोठी विकेट मिळाली आहे टीम पाटील वॉरियर्सला, कारण अतुल म्हात्रे ज्यानं कालचा दिवस पूर्णपणे गाजवला. भरपूर चांगली बॅटिंग त्यानं केली आणि आज मात्र लवकर तो बाद होतोय. नवीन बॅटर सार्थक पाटील येतात. अजूनही मोनीश जोशी आलेले नाही आहेत. सुशांत देखील तेच बोलत होते की मोनीश यायला हवं होते, पण काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी त्यांनी बनवली आहे. 4 चेंडू टाकलेत, कोणतीही धाव खर्च केली नाही आहे. बॉलर तयार. ओहो आणखीन एक डॉट बॉल. काल हा बॉलर ठेवला कुठे होता टीम पाटील वॉरियर्सनं? येस, सुशांतने सिरीज कशी घेतली असती. 33 पण खर्च केलेल्या काल. पहिल्या मॅच मध्ये 41 मारल्या, पण 33 खर्च केल्या. नंतर कमबॅक केलं सुशांत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे आणि मेडन विकेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव या ओव्हरमध्ये नाही आहे आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 12. वरती नक्कीच विचार हाच केला जातोय की आजच्या दिवसासाठी कुठेतरी त्याचा स्पेल वाचवून ठेवला होता. म्हणजे आज फायनल डे आहे, फायनलमध्ये चांगला खेळ त्यांना अपेक्षित आहे. खरं तर मेडन विकेट म्हटल्यानंतर भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण या मैदानावरती आपण 6 चेंडूमध्ये 36 धावा देखील येताना पाहिल्यात. म्हणजे 36 पण येऊ शकतात,
एकही धाव सुद्धा येऊ शकत नाही असं चित्र पाहिलं. परंतु आता तिसऱ्या ओव्हरमध्ये क्रिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ओवळी गावचा विजय पावले क्रिश पाटील सध्या केबड्डीवरती पाहायला मिळतोय. तेच तरार बॉलिंग त्याची देखील कालच्या दिवसामधली. क्रिश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहेत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता व तसा बाटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा पंचांकडनं येतोय. एक धाव फक्त धावफलकावरती अंकित केली जाईल आणि एका धाब्यानं धावफलक आता 13 वरती जाऊन पोहोचत आहे. या ओव्हरमध्ये देखील बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. मागची ओव्हर पूर्णपणे टीम पाटील वॉरियर्सच्या बाजूने राहिली. या ओव्हरमध्ये देखील भरपूर चांगली बॉलिंग क्रिश पाटील करत आहेत. सन्माननीय वामनजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. क्या बात आहे, काय लाजवाब बॉल पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहू. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण प्राप्त करणारा होता. ॲक्शन रिप्ले लगेच टेलिव्हिजन स्क्रीनवरती. काय लाजवाब बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं बॉल वळण प्राप्त झाली. उडवलाय बॉल लेग साईडला स्क्वेअर लेगला खेळाडू डीप मध्ये आणि बॉल त्याच्या आबाक्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. किती धाबा असतील अंपायर चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. तिसरे पंच आहेत. इट्स अ 4 चौकार आहे कारण बॉल अगोदर पडला त्यानंतर जाऊन पडद्याला तो आदळला. म्हणजे याचाच अर्थ काय तर झेल होऊ शकत होती. कॅच जर पकडली असती मॅचमध्ये ट्विस्ट आला असता कारण सार्थक ची ती विकेट होती. परंतु चौकार आलाय. चौकारानं धावफलक आता 17 वरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 60+ तरी जावं लागेल कारण पहिली मॅच आपण कालच्या दिवसातली पाहिली 80+ धावा बनवल्या होत्या. यावेळेस लेग साईडला मिडल केलंय. आता मात्र थांबणार नाही. सार्थक पाटीलच्या बॅटमधनं लाजवाब स्ट्रोक षटकार. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि षटकारानं आता धावफलक पुढे सरकेल. ओ सरप्राईज केलं बॅटरला. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. फंबलिंग पाहायला मिळते आणि मला वाटतं तिसरी धावेसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे आणि मला वाटतं इट्स अ नॉट आऊटच आहे. म्हणजे 3 धावा पूर्ण केल्या जातील. या 3 धावा 3 धावेनं धावफलक आता 26 धावा धावफलकावरती. अंपायर बॅटकड आहे का? 22 यस. राहू दे दादा, आमचे स्कोरर आमच्या गावचेच आहेत. चुकी त्याच्याकडनं काय झाली तर त्याला गाववाले बघून घेतील. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती क्रिश पाटील. पंच डिसिजन घेतील. सूरज पंच डिसिजन देतील.
अंपायर इट्स डॉट बॉल असेल. येस. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 26 धावा. शेवटचा अंतिम षटक आणि सुशांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल उडवलाय. सुशांत आहे डीप मध्ये आणि त्यांनी मदत केली बॅटरला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. याचा अर्थ काल लेट नाईट प्रॅक्टिस त्यांनी केली त्यामुळेच त्याचा इफेक्ट पाहायला मिळाला. सुशांत पाटील पुढचा बॉल. यावेळेस लाईन खराब आहे. बॉल अडवला. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाही झाली. या 2 धावा पूर्ण झाल्या आणि सार्थकची विकेट. मोठा धक्का टीम नेंजल लेन्सी इंटरप्राइजेसला. परंतु आता बॅटर सार्थक बाद झाल्यात आणि नवीन बॅटर आता मोनिश जोशी येतात. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये पण आता तो येऊन किती फायदा होईल टीम नेंजल लेन्सी इंटरप्राइजेसला. कारण भरपूर मोठा दाव त्याच्यावरती लावलाय. परंतु आज कशा पद्धतीने तो खेळ करेल. कालचा दिवस त्याच्या बाजूने राहिला नव्हता परंतु आज जास्त अपेक्षा मोनिशवरती असणार आहेत. सुपर संडे आणि रविवारच्या दिवशी चांगला खेळ नेहमीच पाहिलाय मी मोनिशचा. बघा फटका चांगला केला. गॅप मध्ये आहे बॉल अडवलाय. वाह क्या बात आहे. विकी आहे डीप मध्ये. निखिल आहेत. निखिल बॉल अडवला जातोय आणि अविला त्यांनी ऍक्शन मध्ये आणलं. अखेरदा तो देखील खुश असेल की एखाद दुसरा बॉल त्याच्यापर्यंत जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. हा बॉल सरळ डाऊन दी ग्राउंड. मोनिश जोशीचा क्लास. षटकार. हा देखील नियम पाहिजे होता ना की सुशांत धावा बनवतोय 30-35 पण देतोय देखील 20-22. पण सध्या विचार केला तर या अगोदरचा बॉल भरपूर चांगला टाकला होता सुशांतनं. 3 चेंडू झाल्या. धावफलक आता 41-41. फुल टॉस बॉल लेग साइडला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रत्येक गावामध्ये एखादा बॉलर असा येतो ना की ज्याला आपण बोलतो हा 20चा बॉलर आहे 20चा बॉलर आहे. सध्या तरी सुशांत तसंच झालाय. 21 धावा सुशांतनं खर्च केला 4 बॉल पर्यंत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोनिश जोशी चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. कमबॅक केलं सुशांतनं. हीच तर गोष्ट आहे की सुशांतची काल देखील चर्चा केली की बॉल टप्पा टाक.
परंतु सातत्याने फुल टॉस तो टाकतोय आणि फुल टॉस वरतीच भरपूर धावा त्याच्या विरोधामध्ये बनतायत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल दिशा दिली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो धावा बनल्या. एका क्षणाला वाटलं की धावा बनणार नाही, पण धावा भरपूर बनल्या. धावा बनल्या त्या म्हणजे 53, 53 आणि 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम पाटील वॉरियर्सला. एका क्षणाला खरंच वाटलं होतं, कारण दुसरी ओव्हर मेडन विकेट ओव्हर होती. फक्त 12 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या, पण या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार सुशांतनं काढलं. चला टॉस साठी यायचं आहे. पुढची मॅच HD डॅशर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम दीपेश इंटरप्राइजेस. मला वाटतं दोन्ही टीम कॅप्टन आहेत या ठिकाणी. विराज देखील अवेलेबल आहेत या ठिकाणी. मी संजयजी पाटील साहेबांना विनंती करेन, आपण यायचं आपल्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच HD डॅशर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम दीपेश इंटरप्राइजेस अशी मॅच. कॅप्टन चेंज केला दीपेश इंटरप्राइजेसनं. काय नशीब चेंज होतील का? HD डॅशर्सनं टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतला. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मॅचला आपण सुरुवात करू. धावा बनवायचे 54 धावा बनतील की डिफेंड केल्या जातील या डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात विशालजी पाटील यांचा आवाज. ओव्हर टू विशालजी पाटील. शेक शेक. थँक्यू सो मच साहिलजी. शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो. व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय ओवळी प्रीमियर लीग 2026 सीझन 5 आणि आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आणि पहिलीच मॅच बिटवीन टीम नेंजल नेन्सी इंटरप्राइजेस आणि पाटील वॉरियर्स. दुसरं सत्र. पहिलाच बॉल लोबा फुल टॉस होता. प्लॅन मेस डॉट बॉलने सुरुवात केली जात आहे. 54चा चेज असणार. महेश दादा तयार होऊन आलेत. सध्या सगळीला टीम मध्ये 2-4 कानमंत्र द्यावे लागतील महेश दादा आज, तेव्हा आज काम बनेल, अन्यथा प्रॉब्लेम होणार. फुल टॉस आणि येतो हा डॉट. त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर पहिले सत्र फार चांगला खेळ लागला. खरं तर सार्थक पाटील काय जबरदस्त खेळला. सार्थक रनआउट झाला, नाहीतर आज तर तोडफोड होणारच होती. आता बॉल हवेमध्ये आगे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच पकडली जाईल आणि धक्का हा लागला पगला. आणि अखेरता अभय देखील OPL खेळतोय ते पाहायला मिळालं. धक्का पगला.
ते 360 डिग्री आहेत अभय, बट त्यांना बॅटिंगच मिळत नाही ते कोण सांगेल. विकेट पगली मिळाली. आणि आज मी कालपासून आलो सर्व सामने बघितले, बट अभय दिसला नव्हता. आता मला समजलं की अभय देखील आहे, कारण फार मोठे व्यवसाय त्यांचे, उद्योग फार मोठे चालतात, त्यामुळे वेळ त्यांना मिळत नसतो. न्यू मॅन बॅटर विकास जोशी, 54 करायचं. विकास जोशी आलेले आहेत. कालचा पहिला दिवस फार इव्हेंटफुल राहिला, फार जबरदस्त राहिला. काहीशा गोष्टी नसत्या घडल्या तर आणखी इंटरेस्टिंग झालं असतं कालचा दिवस. बट वी होप याचा दुसरा दिवस आपण यशस्वीरित्या संपन्न करू. सर्वांना हीच विनंती असेल, आपल्याच गावची स्पर्धा, काही गोष्टी 19-20 मॅनेज कराव्या लागल्या नक्कीच करा. आपली स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची आहे. ऑन साईडला फटका, फुल टॉस बॉल जाईल डीप मिड विकेटला, चौकार. विकास पाटील, विकास जोशी ही जोडी ग्राउंड मध्ये, आणि विकास जोशीने हा चौकार त्यांचा बॅट मधनं येतो. स्कोर कार्ड आता 4 धावा स्कोर कार्ड वरती. महेश दादा, तुमच्या भावना आम्हाला समजतात, तुम्ही थोडी शांतता बाळगा. प्रेषित पाटील बिचारा फार परेशान आहे, कारण कालचा दिवस असं वाटलं मॅच जिंकलीच, बट त्यात नंतर जे लास्ट ओव्हर मध्ये घडलं ते खरं तर फार, सूरज थल्लेने फार इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला कालच्या दिवसामध्ये. बॉल अवे मध्ये आगे फिल्डर आलेत. लॉंग ऑनला मोनी जोशी, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल, धक्का लागला. आता हा दुसरा. विकास जोशी बाद झालेत. विकास पाटील अजून देखील ग्राउंड मध्ये आहेत, आणि त्यांच्यासाठी प्राइज आहे महेश दादांकडून. महेश जोशी दादांकडून प्रत्येकी सिक्सर साठी 500 दिले जातील. साहिल जोशी यांच्याकडून प्रत्येकी सिक्सर साठी एक गावठी कोंबडा मिळेल. बघा अनाऊन्स होतोय, बट सिक्सर आल्यानंतर ते जमा झालं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही नाही, तुम्ही प्राइज लावता पण ती गोष्ट लक्षात ठेवा प्लीज. आणि आदेश जोशी यांच्याकडे चौकारासाठी 500. क्या बात आहे. एक षटकार आला तर संध्याकाळची तयारी होऊन जाईल. आता मोनिश जोशी तयार होतात, आणि मोनिशने जर लगातारचे 2 विकेट काढले तर त्याच्यासाठी देखील 1000 आदेश जोशी यांच्याकडनं. प्लीज लिगे, त्यामुळे आता काही असे प्राइज आहेत आम्ही डेफिनेटली अनाऊन्स करू. आपली स्पर्धा, आपले सर्व खेळाडू आहेत. तसेच कैलास दादांकडून देखील एक स्पेशल प्राइज आहे, ते मी अनाऊन्स करणार नाहीये, बट खरं तर सिक्सर येईल तेव्हा नक्की अनाऊन्स करेन. लो फुल टॉस बॉल अलंग द ग्राउंड चालला. अतुल तिथे आगेत बॉल फील्ड होतोय. आता खरं तर सुरुवात फार शांत राहिलेली आहे. 54 करायच्यात. सुशांत पाटील ग्राउंड मध्ये आला, अजूनही सूरज थळेच येणं बाकी आहे, आणि त्यातल्या त्यात खरं तर आता ऍक्सिलरेशन करावं लागेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मागील पर्व जर आपण पाहिलं, नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस मागील पर्वाची चॅम्पियन टीम आहे, आणि पाटील वॉरियर्स रनर्स अप आहे, आणि त्याच 2 टीम्स खेळत देखील आहेत. आणि मागील पर्वामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सुशांत पाटील बॉल हवेमध्ये होता. अभय 368. आता खरं तर सूर मारायला हवी होती अभयने. सूर मारली असती तर आदेश जोशीने 1000 असेच दिले असते, पण ती सूर त्यांनी तिथे मारली नाही. तेच मी विचार करत होतो की अभय तिथे आहे, सूर वगैरे मारेल का कॅच साठी, पण तसं काही नाही, आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील 2 धावा. अभय देखील विचार करत असेल 500-1000 साठी सूर तर मारेन, पण त्यात नंतर काही डॅमेज झालं तर तो खर्च कोण करेल. मॅच कडे वळूया. स्कोर कार्ड आता 7 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता उडवलाय ऑन साइडला,
कडक फटका, हिटमॅनचा बॅटमधनं मोठा हिट, सिक्सर. आता अगदी पूर्णपणे रेस्ट करून आजच्या दुसऱ्या दिवसाची तयारी करून आलेले आहेत जॉन्टी जोशी सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत जॉन्टीजी. कालचा दिवस देखील गाजवला, रात्री देखील गाजवली, आता मैदान गाजवायची वेळ, कारण काल चांगला खेळ झाला, पार्टी गेलीच असेल. जॉन्टी जोशी ऑन फायर नेहमीच असतात, काल देखील फायर होते. आणखीन एक, परत एकदा प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट, बॉल थेट चालला खाऊ फेस वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर, सिक्सर. सलक्ष 2 मोठे फटके आले आणि अशा प्रकारे स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आमचे दोन्ही ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत, त्यांचाही मी अजून उल्लेख करतोय. आशुतोष आणि आपला साइड अँगलला कोण आहे? आशुतोष. बिचारा सध्या सगळीला खुश आहे, बट दुपार जशी होऊन जाते तो टेन्शन मध्ये येतो. सनक्रीम पाठवू का? काळजी घे स्वतःची. आता क्लोज सिली पॉइंटला कोण उभा आहे? देवीदास पाटील. क्या बात आहे, खतरो के खिलाडी. त्यांना तर सवय आहे, ते डेंजरस खेळाडू आहेत, त्यांना या गोष्टींचा फरक नाही पडत. नेक्स्ट बॉल, तिसरा आलाय, तिसरा 1 फूट वरनं पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर, गोल, सिक्सर. साठी कोणी कॅश प्राइज का नाही लावत, मी तो विचार करतो. सुशांत पाटील साठी आदेश जोशी तुम्ही कॅश प्राइज लावायला हवं होतं. अरे आता समजलं, विरोधी पक्ष नेते ते म्हणून तो विचार केला जात नाहीये, ते मी विसरूनच गेलो होतो. हरकत नाहीये. आता स्लो वन ग्लान्स करत असताना फायनल लेगला फिल्डर बॉल फील्ड केलाय. फायनल लेगला जे फिल्डर आहेत केतन देखील जेव्हा फिल्डिंग करतो तो फक्त एकच प्रार्थना करतो की बाबा बॉल माझ्याकडे आला नाही पाहिजे, म्हणून तो विकेटचा मागे उभा आहे. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. 26 चेंडू बाकी येते 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा 28. 12-28 हे समीकरण. तिसरं षटक, नो डाऊट की अजय पाटीलच तयार होतील आणि अजयच तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. कालचा अंतिम सामना पडता धडता लढता झगडता डॅशर्सने जिंकला अशी माहिती माझ्यापर्यंत आली. चला वेळ जास्त चालला. फिल्डिंग टीम 12 मध्ये 28 करायचं. अभय म्हात्रे फक्त ॲज अ फिल्डर या टीम मध्ये आहेत. बारा मध्ये 28. तिसरं षटक महत्वाचं, कारण अजयने जर या ओव्हरमध्ये सपोज 10 पेक्षा कमी रन्स अथवा एखादी विकेट या ओव्हरमध्ये आली, स्पेशली सुशांतची विकेट जर आली, तर कुठेतरी या मॅच मध्ये पुढे जाताना आपल्याला नक्कीच नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस टीम पाहायला मिळू शकते. पण ते करण्याकरिता सुशांतची विकेट, येत्या बॅटिंग क्रमामध्ये सूरज थळे आहे ती विकेट, आणि अवी माळीला आपण विसरू शकत नाहीये. बुमबुम अवी, त्यांचं देखील येणं बाकी आहे. खरं तर फार वेळानंतर त्यांनी कमबॅक केला, फक्त ओपीएल पुरता हा कमबॅक असतो, पण त्यांचं देखील येणं बाकी आहे.
अजय येतात तिसऱ्या षटकामध्ये, समोर सुशांत पाटील. 12-28 हे समीकरण आहे आणि येथे 6 चेंडू महत्वाचे आहेत, कारण अजयचा प्रयत्न असेल की कुठेतरी लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला 15 पेक्षा जास्त रन्स ठेवायचे आहेत आणि त्यासाठी या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग होणं महत्व. 12-28. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका, अलॉंग द ग्राउंड बॉल चालला डीप मिड विकेटला. फिल्डर प्रवीण जोशी तिथे, बॉल फील्ड झाला, थ्रो येतोय तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आता 11 चेंडू राखलेत आणि 11 मध्ये करायचा 27 धावा. पाटील वॉरियर्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हार हा शब्द त्यांनी पाठलेलाच नाहीये, त्यामुळे इथे त्यांचा हाच प्रयत्न असेल की इथे देखील विजय प्रस्थापित करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पाटील वॉरियर्स लाजवाब खेळलेत. अजय पाटील या ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. 54चा चेज सिंगलने ओव्हरला सुरुवात. आता प्लॅन मेस, पण इथे बॅटर हिट विकेट झालेत. आता अंपायर सिग्नल साठी आम्ही वेट करतो. बघा अंपायरचा जो निर्णय असेल तो, आणि आउटच असेल. सँडी सर विकेट आहे ना? कारण बघा कधी कधी आपण पाहिले की स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर देखील बॅट लागते, तो देखील हिट विकेट असतो, त्यामुळे इथेही हिट विकेट असेलच बॅटर. सूरज थळे आता आलेत बॅटिंग करण्याकरिता. सूरज थळे कालचा दिवस त्यांनी गाजवला. कालच्या दिवसामध्ये 92 रन्स एकट्या सूरज थळेने बनवला. काय लाजवाब खेळ द्यायचा राखला. आणि ठीक त्यांच्या मागेच अतुल म्हात्रे यांनी देखील 77 रन्स बनवला कालच्या दिवसामध्ये. आणि क्या बात आहे, क्रमांक 3 वरती करण माळी दिसतात ज्यांनी 58 बनवला कालच्या दिवसामध्ये. करण माळी देखील फार चांगला खेळ करतात ओपीएल मध्ये. विकेट मिळाली. आता सूरज थळे आलेत बॅटिंग करण्याकरिता. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, मॅचचा रिदम तुम्ही ब्रेक करू नका फिल्डिंग टीम. सूरज आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अजयने चांगली बॉलिंग केली आहे, कारण पहिल्या 2 चेंडूवरती फक्त एकच धाव, एक विकेटही अजयला मिळाली. आता समोर सूरज थळे. आणि येत्या क्षणी पगलास पाठवला हवाई यात्रेसाठी. सिक्सर. विचार करायला हवाय की फुल लेंथ बॉल टाकणं या क्रीडांगणावरती कितपत योग्य आहे, कारण जर आपण लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर हे क्षेत्र पाकलं तर बाउंड्री लाईन तेवढीशी डीप नाहीये, बाउंड्री शॉर्ट आहे. आणि त्यातल्या त्यात या क्रीडांगणावरती सर्वात डीप बाउंड्री जी आहे ती डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. आता एक्झॅक्टली करायचं काय होतं, असं वाटलं पॅडल स्विफ्ट खेळायचं होतं. सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 34 ऑन द बोर्ड. 34 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्याकरिता आणखीन करायचा 20 धावा. स्टील अजूनही मी म्हणेन की डिफेंड करण्याकरिता भरपूर सारा रन्स बाकी आहेत, बट त्याचा पॉझिटिव्ह वे मध्ये विचार फिल्डिंग टीमला करावा लागेल, कारण जोपर्यंत ॲज एक टीम म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही क्वालिफाय नाही होत ना, तोपर्यंत प्रत्येकी मॅच महत्वाची राहते. आणि या वेळेला आता 20 करायचा आणि समोरच्या दिशेने फटका. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, सुशांत पाटीलची विकेट. झटका फार मोठा.
विकेट मिळाली, सुशांतची विकेट, आणि या वेळेला हीच तर विकेट हवी होती फिल्डिंग टीमला, आणि ती विकेट काढली आहे बॉलर अजय पाटीलने. 20 अजूनही करायचे, चेंडू बाकी येते 7. फर्स्ट इनिंग मध्ये विकेट मेडन जी आपण पाहिली सुमित, ते आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. पण आता समीकरण उघड झालंय. 20 करायच्यात, फुल लेंथ इनर एज, बॉल मागे चाललाय, जाईल बॉल, गेला घोषित क्षेत्रामध्ये, मिडल 1. म्हणजे अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 षटकांचा, आणि 3 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 35. 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचे 19. खर तर सुशांतचं खेळणं महत्वाचं होतं, बट सुरेश थळे अजूनही ग्राउंड मध्ये आहे. मोनीश जोशी आता बॅटर सोबत काही चर्चा करतोय. 6 मध्ये 19. मोनीश या चर्चा ग्राउंडचा बाहेर, मॅच मध्ये नको. 6 मध्ये करायचं 19. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुमित आहेत, कारण घोषित क्षेत्रामध्ये जेव्हा बॉल जातो तेव्हा स्ट्राईक रोटेट करायची असते, त्यामुळे आता सुमित स्ट्रायकिंग एंडवरती असतील. 6 मध्ये 19 धावांची आवश्यकता. अतुल म्हात्रे बॉलिंग मार्क वरती, लास्ट ओव्हर. आणि सध्या सगळीला मोनी स्माइल करतोय, पण त्याची स्माइल या मॅच मध्ये किती टिकेल, कारण 6 मध्ये 19 आहे. सूरज थळे ग्राउंड मध्ये आहे, पण तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पुढील सामना दीपेश इंटरप्राइजेस आणि त्यांचा अगेन्स्ट HD डॅशर्स, जिथे HD डॅशर्सने टॉस जिंकला आणि प्रथमचा फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. चला, वेळ जास्त चाललाय. अतुलजी, राजदीप तुम्ही या ना बाहेर, तुमचं काय काम आहे ग्राउंड मध्ये. आता समोरच्या दिशेने फटका, फ्लॅट बॉल चाललाय, लॉंग ऑन सवरना, सिक्सर. अभय म्हात्रे, अभयचा गेरच पडला नाही. अभय पोहोचेल कसा तिथे. आता 5 मध्ये करायचं 13. पहिलाच बॉल सिक्सर येतोय. 5-13चं समीकरण या मॅच मध्ये राखले, बट काय लाजवाब फटका आला सुमितचा, आणि सुमितने जतीन पाटील वळ यांच्याकडनं प्राइज आहे, आणि प्राइज जरा डिफरंट आहे. सिक्सर पगला बॉल वरती. आता फुल टॉस, हवेमध्ये बॉल, आणि सिंगलच घेतली जाईल. आता सुरेश थळे स्ट्रायकिंग एंडवरती. आणि आता खरं तर जर आपण पाहिलं समीकरण या मॅच मध्ये राखलं, 4 मध्ये करायच्यात 12. आयुष पाटील देखील आलेत, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 4-12चे समीकरण या मॅच मध्ये राखलंय. महेश जोशी देखील अगदी पूर्णपणे तयारी करून आलेत. पुढील मॅच मध्ये तेही इन ऍक्शन मध्ये आहेत, पण या वेळेला या मॅच मध्ये बाजी कोण मारेल. 4-12चे समीकरण राखले. करण माळी, खरं तर त्यांचा उल्लेख करण्याची गरज नाहीये, काल त्यांनी मैदान गाजवला, लाजवाब ते खेळलेत, पण आता इथे बाजी कोण मारेल. 4-12चे समीकरण. फिल्डिंग टीम, इतका वेळ का लागतोय तुम्हाला. मोनी जोशी, चला फिल्डिंग सेट करा, सुरुवात करा आता. 4 मध्ये करायचं 12 धावा. 4-12चे समीकरण. येत्या बॅटिंग युनिट मध्ये अजूनही अवी माळी सारखा विस्फोटक बॅटर त्याचं येणं बाकी आहे. एकूण एक अस्त्र शस्त्र घेऊन पाटील वॉरियर्स खेळत आहेत, त्यामुळे अजूनही काही नेम नाहीये की बाजी कोण मारेल. 4 मध्ये राखल्या 12. फिल्डिंग टीम, सूरज थळे साठी
जी मेजवानी आहे ती फटक्यांसाठी नाही डॉट बॉल साठी आहे. 4 मध्ये 12. आता एज बॉल मध्ये कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. आणि आता ही विकेट आहे का मॅच आहे, कारण आता सूरज थडे बाद झाले आणि आता समीकरण राहिलंय 3 मध्ये करायचं 12. बॅक ऑफ लेंथ प्लॅन मिस, येतोय डॉट. आता 2 मध्ये राखला 12 आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस टीम. 2-12चं समीकरण या मॅच मध्ये राखलं. खर तर पाटील वॉरियर्स कालच्या दिवसामध्ये एकही सामना त्यांनी गमावला नव्हता, पण आता पराभव अगदी समोर दिसतोय. पण स्टील अजूनही सामना संपलेला नाही. इथेही मोठा फटका आला तरी सुद्धा कम बॅक पॉसिबल, पण येतोय डॉट. आणि या डॉट बॉलने आता विजय सुनिश्चित केला असंच मी म्हणेन. नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या टीमचा शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. काय लाजवाब खेळ राखला या सामन्यामध्ये टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस टीमचा. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. अवघ्या 11 धावांनी बाजी मारली आहे टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस टीमने.